त्या वनामध्ये आम्हाला घेऊन ते फिरले. त्या फिरताना आमच्या अवांतर गप्पा गोष्टी इथे भरपूर झाल्या. 11, 11:30 नंतर त्यांनी आम्हाला परत ह्याला नेलं, काय तिथं समाधी निवास त्यांनी जे बांधलेलं आहे तिथं ते चबुतऱ्यावर बसले, आम्ही खालती बसलो. त्यानंतर त्यांनी आम्हाला मेडिटेशन करायला लावलं. काय 1-2 तास असं तिनं सगळं, मग त्यानंतर जेवण, मग काय अमुक तमुक असं दिवसभराचं तिनं हे केला. सांगितलं की संध्याकाळी 8 वाजता आम्ही एकमेकांशी चर्चा केली आणि आपल्याला आलेल्या अनुभवांची देवाणघेवाण केली. त्यावेळेला सगळेच लोक आम्ही भारावलेलं खुश होतो. असं सलग 2 दिवस झालं. निरोपाच्या सत्रामध्ये त्यांनी सांगितलं की ज्यांनी ज्यांनी रिफ्रेशमेंट कोर्स केला त्यांनी आधी रेग्युलर कोर्स केलेला होता, तर रेग्युलर कोर्सची काहीतरी 15,000 रुपये फी आहे ती केलेली होती. तो 8 दिवसाचा असतो. तर त्यामुळे तुम्ही रिफ्रेशमेंटला आला. आता तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला जर समजा असं वाटलं की बुवा एखादी व्यक्ती अडचणीत आहे आणि तिला काहीतरी मदतीची गरज आहे, तर तुम्ही त्या व्यक्तीला इथं पाठवू शकता. म्हणजे तुमच्या रेफरन्सनी जर आलेली व्यक्ती असेल तर त्यांना प्राधान्य जास्त दिलं जाईल, म्हणजे त्यांच्या केस करता. बरं ठीक आहे म्हटलं. तुम्हाला दोघांना काय प्रॉब्लेम होता, तुम्ही दोघं कोणाच्या रेफरन्सने गेला होता? सांगितलं अमक्याच्या रेफरन्सने गेलो होतो. तो म्हणजे तो ह्याचा मित्र इतका चांगला आहे ना, त्यांनी येऊन सांगितलं किंवा आम्हाला असा अनुभव आलाय, तुम्ही इकडे जाऊन बघा. म्हटलं बरं, तुम्हाला काय अडचण होत्या? अडचणी अशा काही खास नव्हत्या, पण खरं सांगू का, यांचा बिझनेस एवढा नाही चालत. म्हणजे आता देखील लग्नानंतर 4-5 वर्षानंतर साधारणतः एक मर्सिडीजची तरी अपेक्षा असते ना. अजूनही आम्ही वॅगनारमध्येच फिरतोय. मग लग्नानंतर 5 वर्षात म्हटलं कुटुंब तुमची किती वाढली? एक मुलगा, याच्या व्यतिरिक्त नाही. मग वडील एक्सपायर झाले, त्यामुळे एकाला एक म्हणजे आहे तेवढंच कुटुंब. वॅगनारमध्ये 4 आजही मावतात. मोठ्या गाडीची किंवा मर्सिडीजची काय गरज आहे? नाही, असं नाही, एक स्टेटस मेंटेन असतं ना. म्हटलं बर. मग म्हटलं हे अलौकिक पारलौकिक व्यक्तिमत्व ते काय करतं? ते तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतं. काय उत्तर देतं? म्हणजे प्रश्न तू काय विचारला त्यांनी उत्तर काय दिलं. आणि नाही, मी त्यांना विचारलं की मला मानसिक शांती कशी मिळेल. त्याच्याकरता 3,000 रुपये कशाला खर्च केले? तू मला जर दिले असते त्यातले 1,500 रुपये काढून, तर मी तुला अर्ध्या मिनिटात सांगितलं असतं की शांत बसून डोळे मिटून एक चित्त यांनी स्वामींचं नाव घे, तुला मानसिक शांती मिळेल. मग त्याच्यावरती सांगितलं नाही, ही एक प्रक्रिया आहे. मग ते पद्मासनात बसायचं असतं, त्यानंतर मेडिटेशन करायचं असतं, त्यानंतर मग ती मानसिक शांती मिळते. वाटतंय तुम्हाला? नाही, आपला बॅक टू स्क्वेअर वन, आपला विषय जो होता तो की उत्तमात उत्तम ज्योतिषाकडं गेल्यानंतरही त्याची प्रेडिक्शन 100% कधी का ठरत नाही. आता ती जी कोणी पारलौकिक व्यक्तिमत्व असेल, त्या व्यक्तिमत्वाने जी दुनिया बघितली आहे तिला, आता जर आपण एक छोटस उदाहरण घेतलं, समजा आपण बॅड पॅच आलाय असं म्हणू, पत्रिकेच्या याच्या दृष्टीने, त्या माणसाने बॅड पॅच जो काय बघितलेला आहे, तो माणूस आता तो संत बनून हिंडतोच आहे. त्याला वेगवेगळ्या मोठ्या गाड्या घ्यायला येतात, तो गाड्या सोडत, त्याला गाडीत पेट्रोल भरायची काळजी नाही, त्याला कशाची काळजी नाही, प्लस इन्कम येतोय. मी जस्ट त्यांनी त्याचं ते साईटवर जेव्हा चेक केलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की त्यांनी जी काय 4-5 एकर जागेत ती हे सुरू केली आहे, तिथं आतापर्यंत 10 बंगले बांधले गेलेले. त्यामुळे तो निवडक 10 जोडपी किंवा 10 कुटुंब घेतो. 11वं घेतलं तर झोपवणार, त्याला देणार जागा कुठून, मांडीवर ठेवणार आहे काय?
पण त्याला त्यांनी बाज काय दिलेला होता की नाही, मी निवडक 10 लोक एका वेळेला घेतो, म्हणजे सगळ्यांना समान मला संधी देता येते. समजा अजून 2-3 वर्षांनी तिथं 5 बंगले उठले तर त्याला 15 होतील. हे गणित आता त्याला समोरच्याला बॅड पॅच आहे हे लक्षात आलं तर तो समोरच्याला काय सांगणार? कारण ऑलरेडी त्याच्या हिशोबाने वॅगनामध्ये फिरणारा माणूस बॅड पॅच मधलाच झाला ना, कारण त्याला ज्या गाड्या मिळतात, त्याला ज्या सुखसोयी उपलब्ध आहेत, तो बॅड पॅचचं वर्णन करायला समोरचा ठरणार आहे. मी तुम्हाला सांगतो, तो त्या ठिकाणी काय सांगणार? बेटा एक बात लक्षात ठेव, सगळे दिन सारखे नसतात. आज तुला असे दिवस आलेले आहेत, थोडस मन शांत ठेवण्याची गरज आहे आणि खंबीर करण्याची गरज. जे काय संकट यायचे त्यातनं प्रभू तुला निश्चित वाचवणार. ईश्वरावर विश्वास ठेव, माझ्यावर विश्वास ठेव आणि शांतपणे मार्गक्रमण करत राहा. साधारण 8 महिन्यानंतर तू परत एकदा रिफ्रेशमेंट करता येईल. त्यावेळेपर्यंत तुझी सगळी परिस्थिती निवडलेली असते. मला सांगा काय सांगितलं? 8 महिन्याचा बॅड पॅच आहे. 8 महिने फाईट करायचं, 8 महिने लढायचं.